मंडळी निलंबरी घडून आणणार चक्क सिद्धू आणि भावनाचा अपघात. त्या दोघांचा अपघातात होणार का काय मृत्यू? तर दुसरीकडे संपतराव गाडे पाटील सापडले सगळ्यात मोठ्या अडचणीत. तर एकीकडे मात्र आता ही निलंबरी सिद्धू आणि भावनाचा बदला घ्यायचा म्हणून आता चक्क त्यांचा खेळ संपवण्याच्या पाठीमागे लागलेली असते. तर नक्की काय घडलंय चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात पण विसरू नका. तर मित्रांनो, ह्या निलंबरीने जो काही मूर्खपणा करून ठेवलेला असतो त्यामध्ये सिद्धू आणि भावनाचा खरंच मृत्यू होणार का? तर दुसरीकडे संपतराव गाडे पाटील हे खरंच वाचतील का नाही? चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशाप्रकारे ह्या निलंबरीला आत्तापर्यंत गाडे पाटलांच्या घरामध्ये तिला सत्ता हवी होती पण तिला ती भेटली नाही. त्याच्यामुळे हिने आत्तापर्यंत खूप सारे कुट्टाने आणि कटकारस्थाने करत आलेले असते. पण तरी देखील हिचं मन त्या गोष्टीने भरत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की अधिराजची सगळ्यात मोठी या गोष्टीमध्ये चूक आहे. कारण की सिद्धू आणि भावना ज्यावेळेस त्याला बोलत होते की ज्यावेळेस त्यांनी निलंबरीचा खरा पर्दाफाश केला होता त्याच वेळेस मात्र अधिराजला पण सांगितलं होतं की हिला या घरामध्ये राहून नको द्यायला. पण आजी आणि अधिराज बोललेले असतात की तिला एकदा माफ करूया आणि तिला एकदा सुधारायची संधी देऊया. पण आता ह्याच गोष्टीमुळे मात्र सिद्धू आणि भावनाच्या जीवावरती एवढं मोठं संकट आलेलं असतं. पण मित्रांनो, आता कहाणीमध्ये तर प्लॉट ट्विस्ट तेव्हाच येतो कारण की तुम्हाला पुढे समजेल की एकीकडे निलंबरीने एवढाच घोटाळा करून ती शांत बसलेली नसते, तर ह्याहीपेक्षा तिने मोठा घोटाळा असा केलेला आहे की पुढे निलंबरी आता सिद्धू आणि भावनाला चक्क त्या निवडणुकीमध्ये हरवायचं ठरवते. आणि ते पण आता कशा प्रकारे ती निवडणूक जिंकते ते पण आपल्याला जाणून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, सिद्धू आणि भावना ह्या दोघांना देखील माहीत असतं की आता काही जरी झालं त्यांना ही निवडणूक जिंकायची जर असेल तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे लोकांची सेवा करणे. आणि भावनाचं हेच टार्गेट असतं की भलेही ती ही निवडणूक हरेल पण तरी देखील खचून जाणार नाही, घाबरणार नाही. कारण की तिला असं वाटतं की आपलं काम आहे लोकांची सेवा करणं, तर आपण सेवाच करूया. तर सिद्धू तिला सांगत असतं की भावना, तू काळजी करू नको, तुझा 100% विजय होणार, या गोष्टीवरती माझा पूर्णपणे भरोसा आहे. आणि सिद्धराजचा एवढा विश्वास पाहून मात्र भावनाला पण वाटत असतं की आपल्याला कोणीच हरवू शकणार नाही आहे. पण भावनाला माहीत नसतं की त्यांच्याच घरामध्ये तिच्याच विरोधात काम करणारे खूप सारे शत्रू देखील तिच्या आजूबाजूला आहेत. म्हणजेच ते खास करून निलंबरी. कारण की निलंबरीने भावना आणि सिद्धूच्या विरोधात खूप मोठा कट आणि कारस्थान रचलेलं असतं. कारण की तिला माहीत असतं की जर भावना ही निवडणूक जिंकली तर भावनाचं ह्या घरामध्ये सगळ्यात मोठं आणि वर्चस्व असं तिला स्थान भेटेल. त्याच्यामुळे ते कधीच तिला मी भेटू देणार नाही. त्याच्यासाठी मला काही जरी करावं लागलं ना तरी देखील मी मागे पुढे पाहणार नाही, हे निलंबरीने ठरवलेलंच असतं. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की कशाप्रकारे आपल्या जानूने जयंतचे सगळे काही कारनामे आता एका पेनड्राईव्हमध्ये भरलेले असतात. म्हणजे जानूला माहीत असतं की काही जरी झालं तरी जयंत कानिटकरचा खरा पर्दाफाश, खरा चेहरा ह्या जगासमोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कारण की आत्तापर्यंत मी एवढं सहन केलंय ना की माझ्या एवढं कोणी सहन केलं नसेल. त्याच्यासाठी मात्र आता आपली बिचारी जानू म्हणते की काही जरी झालं तरी सगळ्यांसमोर मी मात्र या जयंत कानिटकरचा पर्दाफाश करेल. पण तुम्ही पाहिलंच असेल की जानू आता तिच्या आईवडिलांना सांगण्यासाठी सत्य पोचली होती पण मात्र ती त्या ठिकाणी सगळं काही सत्य सांगू शकली नाही. कारण की तिला असं वाटत होतं की यांच्या आनंदामध्ये मी दुःखाचं विरजन का घालू. तर मित्रांनो, तर याच ठिकाणी जानूची चूक झालेली असते. कारण की जयंत कानिटकर दिसतो एवढा साधासुद्धा माणूस नाही आहे. कारण की तो एवढा शातीर असतो. त्याला माहीत असतं की कशाप्रकारे जानूला प्रेमाच्या गोड गोड बोलून जाळ्यात ओढायचं आणि त्याच्यानंतर तिच्याकडून काय काढून घ्यायचं हे सगळं काही जयंतला माहीत असतं. पण याहीपेक्षा शातीर अशा प्रकारे जयंत वागेल हे जानूला माहीत नसतं. कारण की जयंतला हे सगळं माहीत होत चाललेलं असतं की जानूला तिचा भूतकाळ आठवतोय आणि तिला माझ्या विरुद्ध सगळे काही तिच्याकडे पुरावे पण आहेत. म्हणजे जयंत कानिटकरला सगळ्यात पहिलं तर सापडतो तो म्हणजे जानूचा पेनड्राईव्ह. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की जानूने तो पेनड्राईव्ह लपून ठेवलेला होता. कारण की तिला वाटत होतं की तो पेनड्राईव्ह जयंत कानिटकरच्या हातामध्ये जाईल. पण तो आता खरोखरच गेलेला असतो आणि जयंतला सगळं सत्य समजतं. पण जयंत आता जानूसमोर असं नाटक करतो की त्याला काहीच माहीत नाही. आणि मित्रांनो, याच ठिकाणी आपल्या जानूचा प्लॅनिंग आता पूर्णपणे फ्लॉप होणार आहे. तर दुसरीकडे बिचारा विश्वा वाट पाहत असतो की त्याला कधी आनंदाची बातमी ऐकाय भेटेल की सगळ्यांसमोर जानूने जयंतचा पर्दाफाश केला. पण मात्र बिचारा विश्वाला माहीत नसतं की जानू पर्दाफाश तर करू शकली नाही पण आता स्वतःच्या एका सगळ्यात मोठ्या संकटात अडकलेली असते. आणि ते संकट म्हणजे साधंसुद्धा नाही तर ते तिच्या जीवावरती बेतणार आहे याबाबतचा पण तिने कधीच विचार केला नसेल. तर दुसरीकडे मित्रांनो, कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट असा येतो की तुम्ही पाहिलंच असेल की दळवींच्या घरामध्ये आता आनंदाचा क्षण आलेला असतो. म्हणजेच त्यांना त्या प्रोजेक्टचं खूप सारे पैसे भेटतात आणि आता ते स्वतःची फॅक्टरी कंपनी काय उभं करायचं ते ठरवतात. पण मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, यामध्ये लक्ष्मी आणि श्रीनिवास ठरवतात की आता एवढा पैसा येईल आपल्याकडे, मग त्याच्यानंतर आपण सगळ्यात पहिलं घर बांधून घेऊया. आणि याच ठिकाणी मित्रांनो ते दोघेजण देखील घर बांधण्याचा निर्णय घेतात आणि त्या पूजेसाठी सगळ्यांना बोलवतात. पण सिद्धू आणि भावना त्या पूजेला येत नाही. कारण की सिद्धू आणि भावना दौऱ्यावरती बाहेर गेलेले असतात निवडणुकीच्या आणि त्यांच्यासोबत संपतराव गाडे पाटील पण गेलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र ही निलंबरी सगळ्यात भयंकर प्लॅन बनवते. ते म्हणजे आता सिद्धू आणि भावना सोबतच मात्र संपतराव गाडे पाटील या सगळ्यांना संपवून टाकायचा प्लॅन बनवते. पण आता नेमकं
संपतराव गाडे पाटील हे हेलिकॉप्टरने जाणार असतात आणि सिद्धू आणि भावना गाडीत जाणार असतात, याबाबत मात्र नीलांबरीला काहीच खबर नसते. पण नीलांबरीने तिच्या गुंडांना सांगितलेलं असतं की ज्यावेळेस मात्र ही गाडी किंवा हेलिकॉप्टर काही पण येईल त्या दोघांचा देखील ओढून टाका आणि त्यामध्ये संपतराव गाडे पाटील किंवा सिद्धू आणि भावना यांचा कोणाचा पण मृत्यू झाला तरी मला चालेल, कारण की तिला ही निवडणूक थांबवायची असते आणि निवडणूक एकदा थांबली की विजयाचा शिक्का तिच्या हातामध्ये येणार हे तिला पूर्णपणे चांगलंच माहीत झालेलं असतं. तर सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील ठरवतात की आपण आता या प्रचारासाठी चाललोय खरं, पण त्यांना माहीत असतं की नीलांबरी वहिनी काहीही करू शकतात. आणि मित्रांनो, पुढे घडतंच असं की नीलांबरीला खूप जबरदस्त बातमी कळते, म्हणजेच आपल्या सिद्धू आणि भावनाचा मृत्यू झाला हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये. आणि त्याच्यामुळे ही नीलांबरी चक्क आता तिच्या गुंड तिच्यासाठी एक बॅनर छापतात आणि त्यामध्ये सिद्धू आणि भावनाला भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेलं असतं. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही एक विचार करा फक्त, ह्या नीलांबरीचं डोकं कुठून कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. तिला फक्त सत्ता हवी होती तर तिने त्याच्यासाठी काय काय केलं हे तुम्ही कुठाने पाहतालच. तर पुढे आता बातम्यामध्ये आणि न्यूजमध्ये पण सगळीकडे असंच दाखवतात की सिद्धिराज गाडे पाटील आणि भावना गाडे पाटील आणि सोबतच संपतराव गाडे पाटील यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे. आणि ही सगळी बातमी आता ज्यावेळेस मात्र दळवींच्या घराची पूजा चाललेली असते त्याच वेळेस मात्र आता सगळ्यांना समजते, म्हणजेच मोबाईलवरती सगळेजण बातमी पाहत असतात. आणि ही बातमी कळाल्याच्या नंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. लक्ष्मी श्रीनिवास कोणाला काहीच समजत नाही की सिद्धू आणि भावना कुठे गेले, काय झाले असेल. तर दुसरीकडे नीलांबरी आता सगळ्या घरात जल्लोष करत असते, कारण की तिला माहीत असतं की ना सिद्धू राहिला ना भावना राहिली. आता त्याच्यानंतर हे सगळं काही गाडे पाटलांची प्रॉपर्टी वैभव सगळं माझं होणार, त्याच्यामुळे आता ह्या घरामध्ये माझ्या विरोधात कोणीच येऊ शकत नाही हे नीलांबरीला पूर्णपणे वाटत असतं. आता तुम्हाला माहितीच आहे की नेहमीप्रमाणे लक्ष्मी श्रीनिवास हे दोघेजण देखील आता तोंड बारीक करणार, कारण की त्यांनी आता एवढी मोठी त्यांच्या घराची पूजा ठेवली होती आणि त्यामध्ये त्यांना अशी बातमी कळाली, त्याच्यानंतर त्यांना खूप खूप वाईट वाटतं. तर आता ते दोघेजण देखील सिद्धू आणि भावनाला कॉल ट्राय करत असतात पण कॉलच लागत नसतो. तर दुसरीकडे आता रेणुकाला देखील ही बातमी समजते, त्यावेळेस मात्र रेणुका पण रडायला लागते, म्हणजे सगळेजण घाबरून जातात. आजी ही सगळे घाबरून जातात की खरंच संपतसोबत आणि सिद्धू आणि भावनासोबत असं काही घडलं असेल का म्हणून. तर नीलांबरी म्हणते की आता सगळीकडे चौकात फ्लेक्स लावा, कारण की आता तुमचे गाडे पाटील कधीच रिटर्न येणार नाही. आणि हा सगळं प्रकार नीलांबरीने घडून आणला हे सगळं रेणुकाला चांगलंच माहीत असतं. त्याच्यामुळे रेणुका आता नीलांबरीला म्हणते की हे सगळ्याच्या पाठीमागे जर तू असेल ना तर तुला मी सोडूच शकत नाही. तर नीलांबरी म्हणते की आता माझा आधीच कोणी काही वाकडं करू शकलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण काहीच करू शकणार नाही. त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना तर तुमचे परत रिटर्न येत नसतात, कारण की त्यांचा खेळ संपलेला आहे. तर नीलांबरी खूप खुश झालेली असते. पण मित्रांनो, आपले सिद्धू आणि भावना परत रॉयलमध्ये एंट्री करतात घरामध्ये आणि त्या दोघांना पण पाहून मात्र नीलांबरीच्या पायाखालची जमीन हलते. आणि नीलांबरी म्हणतात की ह्या भावनाला नेमकं आहे तरी झालंय काय, कारण की हिच्यावरती मी एवढी संकट ढकलली, एवढं सगळ्या काही गोष्टी केल्या तरी पण मात्र हिला काहीच होत नाही, ही तरी पण सुखरूपरित्या आलीच कसं काय इथपर्यंत. याच्यामुळे नीलांबरीला जास्तच टेन्शन येत असतं. त्याच्यामुळे नीलांबरी म्हणते की काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावना हे वाचलेच कसं काय, आणि याच्यामुळे नीलांबरीला आता जास्तच टेन्शन येत असतं. तर संपतराव गाडे पाटील देखील आता अपघातामध्ये वाचलेत का नाहीत हा सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट ठरणार आहे या पुढच्या आठवड्यामध्ये. कारण मित्रांनो, एकच आहे की ह्या नीलांबरीने सिद्धू आणि भावनाला संपवायच्या नादामध्ये संपतराव गाडे पाटलांवरती सगळ्यात मोठा हल्ला केलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता ज्यावेळेस लक्ष्मी श्रीनिवास या सगळ्यांना समजेल की सिद्धू आणि भावना सुखरूप आहेत त्यावेळेस मात्र त्यांच्या जीवात जीव येईल. पण आता मित्रांनो, एक गोष्ट तर समजली, ज्यावेळेस मात्र दळवींच्या घरामध्ये काहीतरी कार्य असतं त्यावेळेस मात्र ह्या गाडे पाटलांच्या घरामध्ये काहीतरी अपशकून घडतोच, म्हणजेच नेमकं काय आहे ते काहीच समजायला मार्ग नाही. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.